नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. इव्हनिंगमध्ये मी काय काय गोष्टी करते हे सगळं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो इथे संध्याकाळी मी काल भाकऱ्यांचं पीठ दळून आणलं होतं, तर ते चाळून घेत आहे प्रथम. कारण जेव्हा पण आपण असं पिठं वगैरे दळून आणतो ना, तर ती जशीच्या तशी आपण ठेवली तर ती खराब होण्याची शक्यता असते. कधी-कधी त्याच्यामध्ये टोके वगैरे पडतात किंवा अळ्यासुद्धा होतात कधी-कधी. तर अशा वेळेला काय करायचं, जेव्हासुद्धा तुम्ही लगेच पिठं आणता ना, तर ॲटलीस्ट त्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी तरी व्यवस्थित असं त्याला चाळून क्लीन करून एखाद्या डब्यात वगैरे भरून ठेवायचं आहे. याने 2 गोष्टी होतात. एकतर तुमचं पीठ खराब होत नाही लवकर. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट, की जेव्हाही तुम्हाला भाकरी बनवायची असेल, गरज असेल, तर पटकन तुम्हाला ते घेता येतं. चाळण्यासाठी एक्स्ट्रा टाईम द्यावा लागत नाही. त्यानंतर इथे संध्याकाळी मी दिवाबत्ती करायला घेतलेला आहे. कारण इव्हनिंगचा दिवाबत्ती माझ्यासाठी खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला सकाळी असो किंवा संध्याकाळी असो देवाला दिवा लावणं खूप जास्त आवडतं. सो त्यामुळे इथे इव्हनिंगला मी दिवा लावायला घेतलेला आहे. सकाळी मोस्ट ऑफली मिस्टर दिवा लावतात, पण संध्याकाळी डेली मीच दिवा लावते. आणि या दिवा जेव्हा लावते ना, तर त्यावेळेला मुलांनासुद्धा या गोष्टीमध्ये थोडंसं सामील करून घेते. जेणेकरून त्यांनासुद्धा पाहता येतं, की संध्याकाळच्या वेळेला दिवा लावणं का महत्त्वाचं आहे किंवा किती इम्पॉर्टन्स आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबतसुद्धा मी शेअर करत असते. तर इकडे दिवा झाल्यानंतर छान अशी छोटीशी आरती करून घेते. त्याचबरोबर कापूरदानीमध्ये कापूरसुद्धा जाळून घेते. तर हे सगळे जे संस्कार आहेत ना, आपल्याला शाळेमधून त्याचबरोबर आपल्या आईवडिलांकडून भेटत असतात. तर लहानपणी आम्हीसुद्धा दिवाबत्तीच्या वेळेला असं प्रार्थना करायला घ्यायचो, जी अगदी लहानपणापासून आपण बोलतो, शुभं करोती कल्याणम, आरोग्य, धन, संपदा आहे. तर ही प्रार्थना आम्ही लहानपणी दिवाबत्तीच्या वेळेला नक्की बोलायचो. सो इव्हनिंगला त्यानंतर आम्ही देवाची पुस्तकं वगैरे आहेत तर ती रीड करतो आणि मुलांनासुद्धा माझ्यासोबत बसवतो. तर प्रज्ञाला इतकं काही मराठी वाचता येत नाही. त्यामुळे मी त्याच्यासोबत बसते आणि मग जे उच्चार आहेत त्याला त्याच्यासोबत शेअर करते आणि तो मग माझ्या मागून बोलतो. तर यामध्ये मी संध्याकाळच्या वेळेला शुभं करोती सुद्धा म्हणून घेते त्याच्याकडनं. त्याचबरोबर मनाचे श्लोकसुद्धा बोलून घेते. हनुमान चालीसा, रामरक्षा या सगळ्या गोष्टी मी करत असते. त्याचबरोबर माझी स्वामींची सेवासुद्धा यावेळेला होत असते आणि त्यानंतर मनाचे श्लोक मी प्रज्ञेलासुद्धा थोडे वाचायला लावते. तर बाकीच्या दिवशी नॉनव्हेज ज्या दिवशी खात नाही, तर त्या दिवशी माझं हे रुटीन असतं. आणि ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे मी खाते, तर त्या दिवशी मी कोणतीही पुस्तकं वगैरे वाचत नाही. सो त्यानंतर इथे माझी जेवणाची सुरुवात झालेली आहे. तर नॉर्मली माझं जेवण जे आहे ते 7च्या आधी होतं. बट कधी-कधी काही कामं निघतात एमर्जन्सीमधून, तर त्यामुळे कदाचित उशीर होऊ शकतो. तर त्यावेळेला मग दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर मग मी जेवण करायला घेते. तर इकडे तिखट डाळ बनवायची आहे आणि अख्खा मसूरची भाजी बनवायची आहे. तर इथे मी वाटण वगैरे केलेलं नाही आहे मसूरच्या भाजीसाठी. तर डायरेक्ट भाजी बनवणार आहे कांदा टोमॅटोमध्ये. आणि इथे तिखट डाळ आहे, परंतु मी मसाला जो आहे तो कमी टाकलेला आहे, कारण लोलोसुद्धा खातो. लोलोसाठी मी सेपरेट असं बनवत नाही. जे आम्ही बनवतो, जे आम्ही खातो, तर तेच त्याला मी भरवते. जेणेकरून त्याला सगळे पोषक तत्वसुद्धा मिळतील आणि प्रज्ञेच्या बाबतीतसुद्धा मी असंच करायची. अगदी लहानपणापासून त्याला जे आम्ही खातो तर तेच खायची सवय त्याला लावली. त्यामुळे आज तो सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या बऱ्याच गोष्टी खातो तो. तर मी लोलोलासुद्धा तशीच सवय लावलेली आहे. जर लोलोला मी वेगळं बनवत बसली, तर त्याला ती वेगळं खाण्याची सवय लागेल. गोड खाण्याची सवय लागेल किंवा कमी तिखट वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे असं होऊ नये यासाठी मी लहानपणापासूनच त्याला या सगळ्या सवयी लावत आहे. तर इथे चपात्या वगैरेसुद्धा मला बनवायच्या होत्या, तर त्यासुद्धा बनवणार आहे मी. कधी-कधी दुपारची डाळ वगैरे जास्तच बनवते जर मला संध्याकाळी काही काम असेल किंवा मग संध्याकाळी फ्रेश जेवण बनवते. कारण तसं आता थंडीचे दिवससुद्धा आहेत. तर फ्रेश जेवण केलं तर खूपच छान असतं आपल्या शरीरासाठी आणि गरम-गरम जरा 2-4 घास आपल्याला जास्तसुद्धा जातात. तर इथं जेवण बनवताना नेहमी ना एखादं ताट किंवा प्लेट आहे ना, ती पळी ठेवण्यासाठी आपले चमचे ठेवण्यासाठी ठेवावी. जेणेकरून ना किचन म्हणजे आपली शेगडी जी असते ना, किचनच्या आजूबाजूचा भाग किंवा शेगडी, तर ती व्यवस्थित अशी क्लीन राहते. त्यानंतर भांडी वगैरेसुद्धा आवरून घेतली मी.
तरी ते प्रज्ञाची आणि लोलाची मस्ती चाललेली आहे. कारण त्यांना ना खूप मज्जा येते संध्याकाळी दोघं जेव्हा एकत्र भेटतात, भांडतातसुद्धा आणि खेळतातसुद्धा. तर इथे हे सुद्धा आले होते कामावरनं तोपर्यंत. तर आता फ्रेश वगैरे होऊन थोड्या वेळ ते बसतील. त्यानंतर मग आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारतो, फॅमिली टाईम स्पेंड करतो. त्यानंतर मग जेवण वगैरे आवरतो आम्ही. तर इथे हे सुद्धा बसलेले आणि लोलाला खूप आनंद होतो पप्पा आला की. त्याची मस्ती ना टिब्बल अशी पटीने वाढते. तर इथे बघा आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि सकाळी जे कांदे बटाटे आणून ठेवले होते, तर ते भरून ठेवायचे राहिले होते ट्रॉलीमध्ये. सो ते ट्रॉली मी घेतलेली आहे आणि आधीचे सुद्धा थोडेसे लसूण, एखाद दुसरा कांदा, बटाटा वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर आधीचे जे कांदे बटाटे वगैरे असतात ना, तर ते मी काढून घेते आणि नवीन आणलेले जे कांदे बटाटे आहेत ते पहिल्यांदा भरते आणि त्याच्यावरती मग जुने कांदे बटाटे किंवा लसूण वगैरे जे काही असेल तर ते ठेवते. तर आधी काय केलेलं ट्रॉलीमधले जे पेपर वगैरे आहेत ते बदलून घ्यायचे. कधी कांदे बटाटे जेव्हा तुम्ही नवीन आणता, तर ट्रॉलीमधला पेपर आहे ना, तर तो बदलायचा नेहमी. कारण त्याच्यावर स्टेन वगैरे असतात. त्यामुळे नवीन आणलेले कांदे बटाटेसुद्धा खराब होऊ शकतात. तर इथे पेपर मी फोल्ड करून बदलून घेणार आहे आणि त्यानंतर आधीचे जे जुने कांदे बटाटे ते वरती काढून घेऊन नवीन कांदे बटाटे त्याच्यामध्ये भरणार आहे. त्याचबरोबर चेकसुद्धा करणार आहे, की एखादा कांदा किंवा लसूण खराब वगैरे तर नाही ना झालेला आहे. हे सगळंसुद्धा चेक करणं आहे. त्याचबरोबर बटाट्यांना खूप सारे मोडसुद्धा येतात लवकरच. तर ते मोड आलेले बटाटेसुद्धा वेगळे काढून घेणार आहे पिशवीत आणि ते वरच्यावर ठेवणार आहे. जेणेकरून मला ना दुसऱ्या दिवशी जेवण करताना वगैरे त्याचा प्रथम वापर करता येईल आणि ते पटकन पहिल्यांदा यूज होऊन जातील आणि नवीन आणलेले जे आहेत ते फ्रेश राहतील. सो असं मी सगळ्या गोष्टी करत असते आणि संध्याकाळचं हे माझं रुटीन असतं नॉर्मली. यामध्ये एखाद दुसऱ्या गोष्टी वेगळ्यासुद्धा असतात कधी-कधी. सो इथे ट्रॉलीसुद्धा आवरून घेतलेली आहे. त्यानंतर आता थोडंसं मला हेअर ऑइलिंगसुद्धा आज करायचं आहे. कारण घरातल्या गोष्टी करत असताना, रुटीन फॉलो करत असताना आपली स्वतःची काळजी घेणं देखील खूप जास्त गरजेचं असतंच. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी माझं हेअर ऑइलिंग असतं. पूर्वी जेव्हा शाळेत होती मी, तेव्हा माझे केस इतके छान लांब होते. परंतु कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडं हेअर ऑइलिंग कमी करायची सुरुवात झाली आणि अचानक हळू-हळू केस जायला लागले. त्यानंतर 2 डिलिव्हरीनंतर तर पूर्ण केस खराब झाले माझे, फ्रिझी झाले. त्यामुळे हेअर ऑइलिंग करणं मी आता टाळत नाही. थोडंसं तेल गरम करूनच करते मी. मसाज देते थोडासा केसांना आणि त्यानंतर मग छान असं बन करून झोपून जाते किंवा कधी-कधी सकाळीसुद्धा लावते अंघोळीच्या आधी. तर अशा प्रकारे हेअर ऑइलिंगसुद्धा करते. केसांची, आपल्या स्किनची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण घरच्या कामांबरोबर आपल्याला स्वतःचं पर्सनॅलिटीसुद्धा छान मेंटेन ठेवायची आहे. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर काही उपयुक्त टिप्स वाटल्या असतील, तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन जर असाल, तुम्ही पहिल्यांदा मला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.